पुणे लोकसभा 2024 निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अनेक ठिकाणी पैसे वाटपाचे व्हिडिओ व्हायरल झालेत. काही उमेदवारांची नावं घेऊन त्यांना मतदान करा असे व्हिडिओ व्हायरल होत आहेत, तरीही यंत्रणा गप्प आहे. असा प्रश्न केला असता अशा प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. त्याबाबतची आकडेवारी आम्ही जाहीर करू, पैसे वाटपावर कारवाई करू, असे मोघम उत्तर देत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी प्रश्नाला बगल दिली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची मंत्रालयात पत्रकार परिषद झाली आहे. ते म्हणाले, मतदान झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेत ईव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवल्या जातात. यावेळी सर्व उमेदवारांच्या उपस्थितीत ही स्ट्रॉंग रूम सील केली जाते. यानंतर सह्या घेतल्या जातात. येथे उमेदवारांचे प्रतिनिधी पहारा देऊ शकतात, तसे काही ठिकाणी आहे. पुणे आणि बारामती येथे उमेदवारांचे प्रतिनिधी पहारा देतात. स्ट्रॉंग रूम बाहेर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा, सीआरपीएफ आणि त्यानंतर स्थानिक पोलिसांचा पहारा असतो. 3 टप्प्यातील यंत्रणा भेदून जाणं आतमध्ये कुणालाही शक्य नाहीये. बीडमधील मतदान केंद्र ताब्यात घेण्याच्या प्रकाराबाबत आपल्याकडे तक्रार न आल्याचं चोक्कलिंगम म्हणाले. अशी तक्रार आल्यास आम्ही कारवाई करू, असंही ते म्हणाले आहेत.